हाय, हॅलो, नमस्कार. मी दीपाली. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते. तर कसे आहात सगळे? तर सगळे मजेत असेल, आनंदी असेल, तसेच स्वस्त असेल आणि असायलाच पाहिजे अशीच मी बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. तर आज गव्हाचं पीठ दळून बोलवायचं होतं म्हणून गहू निसायला घेतले मी. तर मी इकडे गहू निवडत बसली होती आणि अपेक्षाची इकडे चॉपिंग सुरू आहे. तर तिला आता पोळ्यांचा चिवडा खायचा होता म्हणून मग तोच फोडणी द्यायचा आहे. तर मी गहू निवडत होती म्हणून ती मला चॉपिंग वगैरे सगळं करून देत होती. आणि माझ्याकडे पोळ्यांचा चिवडा सगळ्यांनाच आवडतो. मात्र भरपूर दिवस झाले आता काही बनलेला नव्हता आणि आता तिची इच्छा होती तर म्हटलं चला बनवून देते. तर तिला मग मी पोळ्यांचा चिवडा वगैरे करून दिला होता आणि परत मग गहू निवडायला बसली मी. आणि इथे सक्षम आता ना त्याचं प्रोजेक्ट थोडं बनवायचं होतं कॉलेजचं. तर तो तेच करत बसलेला होता आणि मग माझे गहू देखील निवडून झालेले होते. तर ते सगळे मोजून मी ना एका बोरीमध्ये भरून घेतले, कारण सक्षमच्या हाताने आता मला दळण बोलवायचं होतं. तर तसं तर दळण होतं, म्हणजे गव्हाचं पीठ होतं घरी, मात्र संपायच्या आधीच मी दळण थोडं बोलवून घेत असते. कारण वेळेवर कधी निवडायला वेळ मिळतो, मिळत नाही किंवा मग कुठलं काम येऊन जातं. म्हणून ना आधीच थोडंसं शिल्लक असलं पीठ की मी तेव्हाच निवडून दळून बोलवून घेत असते. तर चला आता ना छान सायंकाळ झालेली आहे म्हणून देवाजवळ आणि तुळशीजवळ मी दिवा वगैरे लावून घेतला आणि छान सायंकाळी ना असा दिवा वगैरे लावला दारामध्ये देवाजवळ वगैरे की खूप छान असं प्रसन्न वाटतं घरामध्ये. तर चला आता मला स्वयंपाक वगैरे पण करून घ्यायचा आहे आणि इकडे आता अपेक्षा ड्रॉइंग करून राहिलेली आहे. तर बघा तिने छान अशी ड्रॉइंग बनवलेली आहे. तर माझी आणि यांची ही ड्रॉइंग तिने बनवलेली आहे आणि त्याला छान अशी ना कलर करत होती ती. तर खूप छान वाटत होती ती ड्रॉइंग. अजून कंप्लीट व्हायची आहे तिची पूर्ण. तर पूर्ण झाल्यानंतर मी दाखवेनच तुम्हाला. तर चला आता सायंकाळ झालेली आहे आणि आता सायंकाळचा स्वयंपाक मला करायचा होता. तर स्वयंपाकामध्ये मी मसाले भात करायला घेतलेला होता. तर आता ना त्याच्यामध्ये म्हणजे शिमला मिरची, गाजर, आलू वगैरे टाकून घेतले होते. त्याचप्रमाणे काही खडे मसाले व सुके मसाले घालून छान फोडणी दिली होती आणि नंतर मग छान त्यामध्ये ना उकळतं पाणी घातलेलं होतं, म्हणजे भात ना लवकर शिजतो छान. तर भाताला फोडणी देऊन कुकर वगैरे मी लावून दिला आणि इकडे मग मी आलूचे पराठे करायला घेतलेले होते. तर मसाले भात आणि आलूचे पराठे असं काहीचं जेवण होतं आता रात्रीचं. तर चला आता मीही जेवण करते. मुलांचं जेवण वगैरे झालेलं आहे. तर आणि भेटते तुम्हाला थोड्या वेळाने. तर इकडे अपेक्षाची ड्रॉइंगही कंप्लीट झालेली होती आणि बघा अशी तिने ड्रॉइंग केलेली आहे. तर खूप सुंदर अशी ड्रॉइंग तिने बनवलेली होती. मात्र ना मी तिला म्हटलं की ड्रॉइंग तर तू खूप छान बनवलीस, मात्र मला जरा तब्येतीने याच्यामध्ये तू जाड बनवलेला आहेस. आणि त्याच्यावर आम्ही दोघी खूप हसत होतो. आणि तुम्हाला अपेक्षाची ड्रॉइंग कशी वाटली ते नक्की कमेंटमध्ये सांगा मला. तर चला माझं जेवणही झालेलं होतं आणि आता मला भांडे वगैरे घासून घ्यायचे होते. तर सगळे भांडे मी ना आधी पाण्याने सगळे स्वच्छ करून घेतले, म्हणजे मग घासायला बरं पडतात म्हणून आधी सगळे पाण्याने ना धुवून घेतले. त्यानंतर मग सगळे भांडे वगैरे मी घासून घेतले. तर वेळच्या वेळी भांडे वगैरे झाले की गॅस ओटा देखील क्लीन राहतो आणि भांडे जेव्हाच्या तेव्हा घासले की ओट्यावर पसाराही राहत नाही आणि सगळं नीटनेटकं छान व्यवस्थित दिसतं. तर सगळी भांडी घासून झाली. त्यानंतर मग सिंक वगैरे घासायला घेतला मी. त्याचबरोबर नळही थोडा जे काही थोडा घाण वगैरे झालेला असतो तर तोही घासून घेतला. तसा तर ओटा मी आधीच पुसलेला होता, म्हणजे स्वयंपाक झाल्यानंतर. मात्र आता भांडे वगैरे घासले त्यामुळे सगळा ना थोडा खराब झालेला होता. पाणी वगैरे उडतंच आजूबाजूला, म्हणून मग सगळा ओटाही पुसून घेतला आणि सिंकही सगळा घासून घेतला मी. म्हणजे जो काही चिकटावा वगैरे असतो, तेलकटपणा वगैरे असतो सिंकमध्ये, तर तो सगळा छान घासला की निघून जातो आणि बेसिंगही छान ना चमकतं त्याच्यामुळे. आणि कुठल्याच प्रकारचे डागं वगैरे उमटलेले दिसत नाही त्याच्यावर. त्यानंतर मग जो स्पंज होता भांडे वगैरे घासायचा माझा, तर तोही स्वच्छ करून इथे नळाच्या बाजूला मी ठेवून देते. म्हणजे जे काही त्यामध्ये थोडंसं पाणी वगैरे असतं तर सकाळपर्यंत ते छान सोकून जातो. किंवा त्याच्यामध्ये जो साबणीचा वगैरे स्मेल असतो तर ते धुवून घेतलं तर
त्याचा स्मेल येत नाही. नाहीतर मग जर आपण ते धुतलं नाही तर मग तर भांड्यामध्ये देखील ना त्याचा एक वेगळा स्मेल तयार होत असतो. त्याच्यामुळे रोज रात्री ना भांडे वगैरे झाले की मी ते सगळं तो स्पंज वगैरे धुवून ना इथे ठेवून देत असते. तर किचन ओटा वगैरे सगळा माझा आवरून झाला, भांडी वगैरेही झाली. तर त्यानंतर मग थोडं किचन मी झाडायला घेतलं, कारण थोडाफार कचरा असतोच. आपण स्वयंपाक वगैरे करतो तर काही ना काही ओट्यावरून वगैरे पडतच असतं. तर ते सगळं काही मग मी झाडून ना किचन पूर्ण क्लीन करून घेतलं आणि असं छान ना व्यवस्थित सगळं किचन क्लीन वगैरे झालं की खूप छान वाटतं रात्रीचं. अगदी सकाळी उठून काम करण्याला एक वेगळा उत्साह येत असतो. किचन वगैरे सगळं आवरून झालं माझं आणि आता मला जायचं आहे भाजीचं घ्यायला. तर इथे रोडच्या पलीकडेच अगदी घरासमोरच बाजार भरत असतो सोमवारला आणि अगदी जवळ आहे, जास्त काही लांब नाही आहे. तर आता बाजाराला जाते आणि भाजीचं वगैरे सगळं घेऊन येते मी. तर बाकीचं तर आता सगळं झालेलं आहे माझं. तुम्हाला दाखवते मी की बाजार कुठे भरतो म्हणून. तर अगदी ना रोडच्या पलीकडेच असतो. तर इथे ना जो लाईट दिसतोय ना तुम्हाला, अगदी त्याच्या बाजूलाच इथे ना बाजार भरत असतो. तर दर सोमवारला भरत असतो आमच्याकडे इथे बाजार. अगदी हा रोड क्रॉस केला की लागूनच आहे. तर कधी-कधी मी बाजारातनं वगैरे घेऊन येत असते भाजीचं किंवा कधी मग हे मार्केटमधनं घेऊन येतात. तर चला मी आणि अपेक्षा आता बाजाराला गेलो होतो आणि सगळं भाजीचं आम्ही घेऊन आलेलो होतो. तर मी आणि अपेक्षाच गेलेलो होतो, त्यामुळे मग मी मोबाईल वगैरे पण काही बाजारात नेलेला नव्हता. कारण काही भाजीचं वगैरे घेण्याच्या आपण धावपळीत असतो आणि मग उगाचच लक्ष वगैरे राहिलं नाही. तर म्हणून मग ना मी मोबाईल काही नेलेला नव्हता तिथे. तर चला आता जे काही भाजीचं मी आणलेलं आहे तर ते सगळं आता मी काढून घेते आणि जे ठेवायचं आहे मला पालेभाज्या वगैरे, कारण आता तर निवडणार नाही कारण रात्र झालेली आहे, उद्या वगैरेच बघणार मी. आणि जे भाजीचं धुवायचं आहे तर तेही सकाळीच धुणार, कारण आता धुवूनही ठेवलं तरी ते मग उघडं ठेवा, त्याच्यापेक्षा मग उद्याच धुणार सकाळी. तर चला आता इथेच मी व्लॉगचा एंड करते. तर तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आवडला असल्यास जरूर एक लाईक करा. चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर भेटूया अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.